बाप रे, एवढ्या लहान मुलाला एवढी मोठी ताकद कशी आली हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मित्रांनो, मी लोकेश चौधरी. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. एका गावामध्ये मुलांचा मित्रांचा ग्रुप होता, पण त्या ग्रुपमध्ये दोन अशी मुलं होती की त्यांची मैत्री खूप घट्ट होती. एक मुलगा म्हणजे 10 वर्षाचा, त्याचं नाव अविनाश, आणि एक मुलगा 6 वर्षाचा, त्याचं नाव सूरज. सूरज आणि अविनाश यांची मैत्री खूप घट्ट म्हणजे बेस्ट फ्रेंड होते ते दोघं पण. सूरज आणि अविनाश सोबतच शाळेत जायचे, खेळायचे. एके दिवशी काय झालं, ते खेळता खेळता गावाच्या बाहेर निघून गेले. गावाच्या बाहेर लागूनच एक मोठी जात विहीर. ते दोघे विहिरीभोवतीच खेळत होते. अचानक काय घडलं, अविनाशचा पाय एका दगडाला अडकला आणि तो विहिरीमध्ये जाऊन पडला. पण अविनाशला काही पोहता येत नव्हतं. अविनाश पाण्यामध्ये तडफडू लागला. पण मात्र सूरज बाहेर ते पाहतच होता. हे सगळं पाहून सूरज अत्यंत घाबरला. तो इकडे तिकडे आरडाओरडा करायला लागला, पण आजूबाजूला कोणीही धावून आलेलं नाही, कारण त्याला दूरपर्यंत कोणीही त्याला दिसलेलं नाही. नंतर सूरजच्या माइंडमध्ये फक्त एकच विचार सुरू होता, काही करून माझ्या मित्राला वाचवायचं आहे आणि त्याला बाहेर काढायचं आहे. तेवढ्यातच त्याची नजर विहिरीच्या बाजूला असलेली बाल्टी त्याच्याकडे गेली आणि बाल्टीला लावून एक दोर पण होता. काही वेळ वाया न घालवता त्यांनी ते बाल्टी विहिरीमध्ये सोडली आणि अविनाशला म्हटले, अविनाश, तू हे बाल्टी फिट्ट पकड. सूरजच्या मनामध्ये जेवढी काही ताकद होती, सूरजच्या शरीरामध्ये जेवढी ताकद होती, जेवढी एनर्जी होती, त्याने ते संपूर्ण एनर्जी ते बाल्टी ओढण्यामध्ये लावली. कारण त्याच्या माइंडमध्ये फक्त एकच विचार सुरू होता, काही करून माझ्या मित्राला बाहेर काढायचं आहे आणि त्याचा जीव वाचवायचा आहे. त्याने खूप प्रयत्न केला, कसे बसे करून अविनाशला बाहेर काढले. अविनाश बाहेर आल्यानंतर ते सूरज आणि अविनाश गळाभेट झाले. तेवढ्यातच सूरजने म्हणाले, अविनाश, जर आपण ही गोष्ट गावातल्या लोकांना किंवा घरच्यांना सांगितली तर घरचे आपल्यावर रागवेल, पण गावात गेल्यानंतर असं काहीही घडलं नाही. कारण जेव्हा अविनाश आणि सूरजनी ही गोष्ट जेव्हा गावातल्या लोकांना सांगितली, तेव्हा गावातल्या लोकांना ही गोष्ट खोटी वाटली. पण त्या गावामध्ये गजानन काका नावाचे एक व्यक्ती राहत होते. त्या गावामध्ये ते काका खूप समजदार होते. सगळे गावकरी मंडळी त्या काकाकडे गेले आणि ते काकाला म्हणाले, गजानन काका, हे दोन मुलं काय म्हणत आहे? हा मोठा मुलगा पाण्यामध्ये पडला आणि मी याला बाहेर काढलं, असं कसं शक्य हो? लहान मुलाला एवढी ताकद कुठे? त्यांनी म्हटले, ज्यावेळेस सूरज अविनाशला वाचत होता त्यावेळेस त्याच्या आजूबाजूला कोणीही नव्हतं. कारण जर त्याच्या आजूबाजूला कोणी असतं तर त्याच्या माइंडमध्ये निगेटिव्ह विचार लोकांनी टाकले असते. सूरजला म्हटलं असते, जर तू अविनाशला वाचवशील आणि जर तू विहिरीमध्ये पडला तर असं, कारण तो त्यावेळेस एकटाच होता आणि त्याच्या माइंडमध्ये फक्त एकच विचार सुरू होता, काही करून माझ्या मित्राला बाहेर काढायचं आहे आणि त्याचा जीव वाचवायचा आहे. आपल्या आयुष्यामध्ये पाय ओढणारे तर खूप असतात, साथ देणारे खूप कमी. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. हा व्हिडिओ माझा यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आहे. जर बोलण्यामध्ये काही चुकी झाली असेल तर मला माफ करा. नेक्स्ट व्हिडिओ मी परफेक्ट देईन. धन्यवाद.